चौथा उद्गार एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. चौथा उद्गार पीडा क्लेश दर्शवणारा उद्गार. येशू ख्रिस्ताने पित्याला विचारलेला प्रश्न एलोई एलोई लमा सबखतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. देवाचा कोकरा जगाच्या पातकांसाठी अखिल मानवाचं पाप स्वतःवर घेऊन मरण्यापूर्वी घडलेली घटना म्हणजे पृथ्वीवर देशभर 3 तास अंधार पडलेला आहे. पापी मानव जातीचा परिणाम म्हणून देवाचा शाप अंधाराच्या रूपानं पसरला आहे. देवाने त्याचं सानिध्य पापी मनुष्यापासून काढून घेतल्याचं हे प्रतीक आहे आणि देशभर 3 तास पृथ्वीवर अंधार पडलेला आहे. मानवाने केलेली सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे येशूचा क्रूसावरील मृत्यू, देवाच्या पुत्राचा मृत्यू. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं होतं की भूतलावर 3 तास अंधार पडला होता, कारण मानवाची दृष्टाई इतकी भीषण होती. देवाच्या पुत्राचं आमच्या पापासाठी त्या काल्वरीच्या टेकडीवर बलिदान चालू होतं आणि 3 तास अंधार पडला. आणि अशा परिस्थितीमध्ये तो अंधार आमच्या येशू ख्रिस्तावरही पडला, कारण त्या समयी आमचं येशू ख्रिस्त आमची पापं घेऊन त्या वधस्तंभावर होता. आणि म्हणून त्या परिस्थितीत तो ओरडून म्हणाला एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. पिता आणि पुत्र यांचं घनिष्ठ असं नातं होतं. पिता आणि पुत्र यांचा एकमेकांशी घनिष्ठ असा संबंध होता. स्तोत्र 22:1 दावीद राजा म्हणतो, हे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आणि आज पित्याशी घनिष्ठ नातं असलेला पुत्र येशू ख्रिस्त म्हणत आहे, हे देवा तू माझा त्याग का केलास. योहान कृत शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 1लं वचन आम्हाला काय सांगतं. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजे देव आणि पिता हे प्रारंभापासून एकत्र होते. सृष्टीच्या निर्मितीच्या पूर्वीपासून पिता आणि पुत्र हे एकत्र आहेत. हे एक आहेत, एकमेकांच्या सोबत आहेत, एकमेकांच्या सहवासात आहेत, कारण त्यांचं एकमेकांशी घनिष्ठ असं नातं आहे. येशू ख्रिस्त कित्येक वेळा शिष्यांबरोबर बोलत असताना म्हटला होता, मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये राहतो. असं हे त्यांचं घनिष्ठतेचं नातं. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस आकाशवाणी झाली, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. पित्याला परमप्रिय असलेला हा पुत्र होता. ज्यावेळेस येशूचं रूपांतर झालं त्यावेळेस आकाशवाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. आणि असा प्रिय पुत्र आज पित्याला म्हणत आहे, हे देवा तू माझा त्याग का केलास. पिता आणि पुत्र यांच्यामध्ये इतकं घनिष्ठ नातं आहे, इतका घनिष्ठ संबंध आहे. पण यावेळेस आपण पाहत आहोत की पित्याने पुत्राचा त्याग केलेला आहे. पित्याने आपली पाठ फिरवलेली आहे. पित्याने आपलं मुख येशूपासून फिरवलेलं आहे, तो पराडमुख झालेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त आत्म्यात विवळ झालेला आहे. त्याच्या जीवन कार्यामध्ये आपण पाहतो की प्रत्येक वेळेस त्याने त्याच्या जीवनात पित्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. प्रत्येक वेळेस त्याने पित्याच्या इच्छेला आदराचं स्थान दिलेलं आहे. तो कधीही पित्याच्या इच्छेविरुद्ध वागलेला नाही.
त्याने कधीही पित्याला उलट प्रश्न विचारलेला नाही की हे असे का. ज्यावेळेस त्या गेतशेमेन बागेत तो विव्हळ होऊन प्रार्थना करतो, त्यावेळेस देखील तो अशी प्रार्थना करत नाही की का पित्या मी या मृत्यूला सामोरं जावं, का मी या त्रासाला सामोरं जावं. तर तो म्हणतो की होईल तर हा प्याला मजपासून दूर कर, माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रत्येक वेळेस पित्याची इच्छा पूर्ण करणारा पुत्र, पित्याला कधीही उलटून प्रश्न न विचारणारा पुत्र आज त्या वधस्तंभावरून आपल्या पित्याला प्रश्न विचारत आहे, हे देवा तू माझा त्याग का केलास. का त्याला ही भावना त्याच्या मनात निर्माण झाली की पित्याने माझा त्याग केलेला आहे. का त्याला असं वाटलं की माझा त्याग केलेला आहे. प्रियानो, त्या वधस्तंभावर आमचा येशू ख्रिस्त कोणत्या अवस्थेत आहे याचं सुंदर वर्णन आपल्याला स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं. स्तोत्र 129:3, नांगरणाऱ्यांनी माझी पाठ नांगरिली, त्यांनी आपल्या नांगरांनी लांब लांब तासे काढिले. नांगरणाऱ्यांनी माझी पाठ नांगरली. प्रियानो, नांगरण्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे काय. नांगरणं म्हणजे त्या लोखंडी अवजाराची ती लांब लांब दात्री त्या जमिनीच्या पोटात घुसवणं आणि त्या जमिनीच्या पोटात घुसून त्या मातीची उलथापालथ करणं. येशू ख्रिस्त म्हणतो, नांगरणाऱ्यांनी माझी पाठ नांगरून काढलेली आहे. ज्या चाबकांनी येशू ख्रिस्ताच्या पाठीवर फटके दिले, त्या चाबकांनी ज्यावेळेस तो चाबूक त्या पाठीवरून बाहेर येत, मांसाचा तुकडा घेऊन तो चाबूक बाहेर येत आणि त्या पाठीला छिन्न विछिन्न असं केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, नांगरणाऱ्यांनी लांब लांब तासे काढलेले आहेत आणि अशी नांगरून काढलेली पाठ, छिन्न विछिन्न झालेली पाठ, खोल जखमा झालेली पाठ त्या ओबड धोबड वधस्तंभाला ज्यावेळेस टेकत असेल, किती अंतर्यामीच्या यातना त्याला होत असते. प्रियानो, वधस्तंभ कोणत्याही पॉलिश केलेल्या लाकडाचा नाही, कोणत्याही धातूचा नाही, कोणत्याही चकचकीत केलेल्या धातूचा नाही, तर ओबड धोबड अशा लाकडाचा असेल. आणि तो ह्यासाठी बनवला जात असे की अपराध्यांना घृणास्पद मृत्यू तिथे दिला जावा, घृणास्पद शिक्षा, त्याचे हाल हाल व्हावेत. आणि अशासाठी तो ओबडधोबड वधस्तंभ बनवलेला असे. आणि त्या ओबडधोबड वधस्तंभाला ज्यावेळेस आमच्या येशूची ती रक्ताळलेली पाठ टेकत असेल, त्यावेळेस त्याला किती मरण यातना होत असतील. आणि अशा यातना सहन करत असताना तो म्हणत आहे, हे पित्या तू माझा त्याग केलास काय. प्रियानो, त्या यातनेची त्याला पर्वा नाही, त्या मरणाची त्याला पर्वा नाही, तर त्याला पर्वा आहे की माझा पिता आता माझा त्याग करतो की काय. कारण येशू ख्रिस्त देवाचा परमप्रिय पुत्र, जो जगाच्या निर्मितीपासून पित्यासोबत आहे, तो पित्यापासून दूर राहणं, पित्याने त्यागणं हे सहन करू शकत नाही. त्याला माहीत आहे की माझ्या जीवनामध्ये पित्याचं स्थान किती मोठं आहे. आणि म्हणून तो विव्हळ होत आहे की पिता माझा त्याग करत आहे की काय, मला सोडून देत आहे की काय, माझ्यापासून आपलं मुख लपवत आहे की काय. आणि म्हणून तो दुःखात पित्याला प्रश्न विचारत आहे, ज्याने कधीही पित्याला प्रश्न विचारला नव्हता. तो प्रश्न विचारत आहे, हे देवा तू माझा त्याग केलास की काय. काय आमचा पिता त्याग करणारा आहे काय? नक्कीच नाही. आमचा पिता आमचा त्याग करणारा नाही. कारण यशया 54 याच्या 7व्या वचनात आपण वाचतो, तो म्हणतो, मी क्षणभर तुला सोडिले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी तुझपासून तोंड लपविले तरी मी तुझवर दया करीन. तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहील, असा तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. क्षणभर जरी मी तुला दूर केलं तरी मोठ्या प्रेमाने मी तुला जवळ करेन. आमचा पिता आमचा त्याग करणारा नाही. मग का त्या पुत्राला असं वाटलं की त्या वधस्तंभावर पित्याने त्याचा त्याग केलेला आहे? काही भावना त्याच्या मनात निर्माण झाली. कारण प्रियांनो, येशू ख्रिस्त जाणत होता, आज तो देवाचा पुत्र नव्हता, आज तो
तो देव नव्हता, आज तो मानव होता आणि आज तो असा निर्दोष कोकरा होता की ज्याच्यावर तुमचं आणि माझं पाप लादलेलं होतं. यशया 53:6 मध्ये देवाचं वचन सांगतं, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भाकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आमच्या सर्वांचं पाप परमेश्वराने त्याच्यावर लादलेलं होतं. आणि या क्षणी त्या वधस्तंभावर त्याच्यावर आमचं पाप लादलेलं आहे आणि या क्षणी तो शापित असा आहे. आमच्यासाठी तो शाप झाला. गलती 3:13 मध्ये पौल म्हणतो, आपणा करता ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणीवरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आमचा येशू आज आमचं पाप स्वतःवर घेऊन त्या वधस्तंभावर आहे. तो आज शाप झालेला आहे, तो आज शापित आहे. आणि प्रियांनो, म्हणून त्याला हे माहीत आहे की परमेश्वर हा पवित्र पवित्र आणि अति पवित्र आहे. तो पाप पाहू शकत नाही, तो पापाकडे पाहू शकत नाही. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. आज माझा पिता मला पाहत आहे, त्याला मी दिसत नाहीये, तर त्याला माझ्यावर असलेलं अखिल मानवाचं पाप जे मी आज माझ्यावर लादलेलं आहे ते दिसत आहे. आणि नक्कीच माझ्या पित्याने आता मला त्यागलेलं आहे. कारण हबक्कू 1:13 मध्ये देवाचं वचन सांगतो, तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दृष्टता तुझ्याने पाहवत नाही. पुत्र हे जाणत होता की हे पित्या, तुझे डोळे इतके पवित्र आहेत की तुझ्याने दृष्टता पाहवतच नाही, तू दृष्टता पाहूच शकत नाही. आणि आज तर माझ्यावर या अखिल मानवाचं पाप लादलेलं आहे. मी पाप आहे, मी शापित आहे, मी शाप म्हणून त्या वधस्तंभावर आहे. आणि म्हणून तो जाणतो की हे देवा, तू माझा त्याग केला. आणि म्हणून तो विचारतो, हे देवा, तू माझा त्याग केलास काय? आमच्या पापासाठी पित्याने पुत्राचा त्याग केला. जो पुत्र त्याला परमप्रिय होता, जो पुत्र सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्यासह होता, जो पुत्र नेहमी म्हणत असे, मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये राहतो, जे एक होते आज ते आमच्यासाठी विभक्त झाले होते. कारण हा त्याग यासाठी होता की आम्ही आणि पिता जवळ यावं. आमच्या येशू ख्रिस्ताने ही त्यागाची यातना यासाठी सहन केली की आम्हाला आणि आमच्या पित्याला त्याला एकत्र आणायचं होतं. जी सहभागिता त्या एदेन बागेत तुटली होती, ती सहभागिता त्याला पुन्हा स्थापित करायची होती. मानव आणि देव यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी त्याला भरून काढायची होती. आणि म्हणून आज या त्यागाला, पित्याच्या त्यागाला तो सामोरा जात आहे. आणि तो पित्याला म्हणत आहे की एलोई एलोई लमा सबखतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आमच्या पित्याची उपस्थिती अतिशय मोलाची, गरजेची नव्हे, ती एका सूर्याप्रमाणे आमचं जीवन प्रकाशमय करणारी अशी आहे. ज्यावेळेस आमच्या पित्याचं सानिध्य संपतं, आमच्या जीवनामध्ये अंधार आल्याशिवाय राहणार नाही. काय त्या अंधारात जाण्याची तुमची आणि माझी इच्छा आहे काय? नक्कीच नाही. आमचं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून आमच्या जीवनात पित्याची उपस्थिती असणं गरजेचं आहे. काय पित्याने तुमचा आणि माझा त्याग केला तर तो आम्ही सहन करू शकतो काय? नाही. तर आज त्या पापाला पराडमुख व्हा, त्या पापापासून परावृत्त व्हा. आमच्यात असलेलं पाप आम्ही जाणतो ते काढून टाका. कारण हबक्कू संदेष्टा म्हणतो, तुझे डोळे इतके पवित्र आहेत की तुझ्याने दृष्टता पाहावत. होय प्रियानो, आपणही आमच्या परमेश्वराला प्रार्थना करू की माझ्या पापांची आज त्या वधस्तंभाच्या चरणाजवळ तुझ्या त्या पुत्राच्या रक्ताने शुद्धी होऊ दे आणि तू माझा कधीही त्याग करू नकोस.
आणि खरोखर येशू ख्रिस्त ज्यावेळेस विवळ होऊन म्हणाला, हे देवा तू माझा त्याग केलास काय, पुत्राने पित्याला विचारलेला प्रश्न आज आम्हाला शिकवत आहे की आम्ही त्या पापात नसावं, की जेणेकरून पिता आमचा त्याग करू. प्रभू करो. आणि वधस्तंभावरील हा चौथा उद्गार आमच्यासाठी आशीर्वादाचा असावा. यावेळेस आपण एक गीत घेऊया. पुन्हा एकदा प्रभूमध्ये सर्वांना सलाम. आपण 7 शब्दापैकी क्रूसावरचा जो 5वा शब्द आहे आपण त्याकडे जाणार आहोत. आणि 5वा शब्द आहे मला तहान लागली आहे, जो आपल्याला योहान कृत शुभवर्तमान याच्या 19 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपण या वचनामध्ये पाहतो प्रियांनो की प्रभू येशू म्हणत आहे मला तहान लागली आहे. आणि लागलीच तिथं जे शिपाई होते, जे पहारेकरी होते, त्या लोकांनी प्रभू येशूला तिथं एक ठेवलेलं पात्र होतं, त्याच्यामध्ये आंब होतं. त्या आंबमध्ये तो कापड बुडवलं आणि प्रभू येशूला देऊ केलं. साहजिकच आहे, जे प्रभू येशू बरोबर आदल्या रात्रीपासून घडत होतं. आज 3रा प्रहर चालू होता. 3ऱ्या प्रहाराला प्रभू येशूला क्रूस खांबावर देण्यात आलं होतं, खेळण्यात आलं होतं. आणि इतक्या अनंत पीडा, इतक्या अनंत वेदना, इतक्या अनंत गोष्टी प्रभू येशू बरोबर घडल्या होत्या. साहजिकच त्या शिपायांना वाटणं हे गरजेचं होतं. आणि प्रभू येशूनी ज्या टायमाला हे उद्गार काढले की मला तहान लागली आहे, त्या टायमाला त्या शिपायांनी प्रभू येशूला आंब देणं हे साहजिकच होतं. ज्या प्रभू येशू बरोबर त्या रोमन साम्राज्यामध्ये एवढे नाना प्रकारचे अत्याचार करण्यात आले, प्रभू येशूनी त्या लोकांकडून ही कशी अपेक्षा ठेवली की मला तहान लागल्यानंतर हे मला प्यावयास काहीतरी देतील. पण प्रियांनो, ती तहान शारीरिक तहान नव्हती. सर्वप्रथम आपण पाहू की ज्या तिथं जे पहारेकरी होते त्या लोकांनी जे प्रभू येशूला जे आंब दिलं होतं, त्या काळी त्याचा काही गुणधर्म होता. त्याचा गुणधर्म असा होता की ते आंब द्राक्ष सडवले जात होते आणि सडवलेल्या द्राक्षापासून ते बनवलं जात होतं. आणि त्याचा गुणधर्म असा होता की ते आंब पिल्यानंतर पहिली गोष्ट तर तुमच्या शरीरामधल्या वेदना कमी होत आणि दुसरी गोष्ट जी घडत होती की तुम्हाला तहान नव्हती लागत. त्याच्यामुळं प्रभू येशूला ते आंब देण्यात आलं. पण ज्या टायमाला प्रभू येशूला ते आंब दिलं, प्रभू येशूने ते आंब थोडं चाकलं आणि नंतर ते नाकारलं. प्रभू येशूला हे माहिती होतं की आंबचे गुणधर्म काय आहे, ह्याच्यामुळं काय होणार आहे. प्रभू येशूने ते नाकारलं. कारण प्रियांनो, प्रभू येशूला जी तहान लागली होती ती शारीरिक तहान नव्हती, ती आत्मिक तहान होती. तर प्रभू येशूला कोणची तहान लागली होती? प्रभू येशू तहानेने व्याकुळ होता. प्रभू येशू तहानेने व्याकुळ झाला होता. पण ती व्याकुळता होती ती परमेश्वराला भेटण्याची होती. आपण वचनाच्या सुरुवातीलाच पाहतो. पुन्हा एकदा आपण 28वं वचन वाचूया. 19:28. योहान याचा 19वा अध्याय आणि 28वं वचन वाचूया आपण. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे प्रेज द लॉर्ड. हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. प्रेज द लॉर्ड. ह्या वचनामध्ये आपण वाचलं, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशू म्हणतो मला तहान लागली आहे. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशू म्हणतो मला तहान लागली आहे. म्हणजे कोणचा शास्त्रलेख पूर्ण व्हावा? तर परमेश्वराला भेटण्याचा शास्त्रलेख पूर्ण व्हावा. म्हणून येशू म्हणतो मला तहान लागली आहे. त्याला पित्याला भेटण्याची ओढ लागलेली आहे. त्याला जी व्याकुळता आहे, त्याला ती पित्याला भेटण्याची
ओढ लागली त्याला ती व्याकुळता आहे. त्याचं पृथ्वीवरील कार्य हे संपलेलं आहे. त्याला माहिती आहे की मी जे पृथ्वीवर जे करण्यासाठी आलो होतो, जे बीज रोवण्यासाठी आलो होतो, जे साऱ्या जगाचं पाप माझ्या डोक्यावर घेण्यासाठी आलो होतो, मी ह्या जगाला पापमुक्त करण्यासाठी आलो होतो आणि ह्या जगाने केलेल्या पापांसाठी मी माझ्या रक्ताचं मोल देऊन त्यांना विकत घेण्यासाठी आलो होतो. ते माझं कार्य पूर्ण झालेलं आहे. हे प्रभू येशूला कळून चुकलं होतं. माझं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि आता त्याला व्याकुळता लागलेली आहे त्या सनातन परमेश्वराला भेटण्याची. ती व्याकुळता त्याच्यामध्ये होती कारण त्याला माहिती होतं की आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे. प्रभू येशू त्या परमेश्वराला भेटण्यासाठी व्याकुळ झाला होता. आपण थोडं वेगळं बघूया की प्रभू येशूचं इथं कार्य पूर्ण झालं होतं आणि त्याला व्याकुळता लागली होती की त्यांनी परमेश्वराला भेटावं त्या क्रूस खांबावर, ज्यावर त्याचं पूर्ण कार्य झालं होतं. आपण थोडा वेगळा संदर्भ पाहू. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 3 ते 5 वचन आपण वाचूया. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्क जवळ येऊन पोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करीतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतो तो मीच आहे. प्रेज द लॉर्ड. आपण इथं वचन वाचलेलं आहे प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये. आपण इथं पाहतो की संत पौल जेव्हा तो शौल होता तो काय करत होता. येशूच्या लोकांना तो छळत होता. जे येशूचे सुवार्थ सांगत होते, जे येशूचे अनुयायी होते, येशूच्या मृत्यूनंतर ज्यांनी येशूविषयी सुवार्थ सांगायला सुरुवात केली होती, त्या लोकांना संत पौल पकडत असे, त्यांचा छळ करत असे आणि त्यांना बंदीखान्यामध्ये टाकत होता. तो दिमिश्कात ज्या टायमाला जात होता, तो यरुशलेमेमधून दिमिश्कामध्ये जाण्यासाठी ज्या टायमाला निघाला होता, त्या टायमाला त्याच्यावर अचानक पवित्र आत्म्याची झडप झाली आणि पवित्र आत्म्याची झडप झाल्यानंतर प्रभू येशूची वाणी त्याला झाली की शौला शौला तू माझा छळ का करतोस. प्रियांनो, इथं एक गोष्ट पाहण्यासारखी आहे. इथं येशू शौलाला म्हणला नाही की तू माझ्या लोकांचा छळ का करतोस, तू माझ्या लोकांना पीडा का करतोस, तू माझ्या लोकांना का डांबून ठेवतोस. इथं प्रभू येशू म्हणत आहे तू माझा छळ का करतोस. प्रियांनो, यामधून एक गोष्ट स्पष्ट आहे, त्याची लोक, त्याची अनुयायी, त्याची मंडळी म्हणजेच येशू. आज आपली जी मंडळी आहे, आपण जे त्याचे अनुयायी आहोत, आपण जे त्याला मानणारे आहोत, जो आपला समूह आहे म्हणजेच येशू. येशू त्याच्या अनुयायांना तो स्वतः आहे असं समजतो. त्या वधस्तंभावरील येशूला तहान लागली होती ती परमेश्वराला भेटण्याची. त्याचं पूर्ण कार्य झालं होतं वधस्तंभावरचं, त्या पृथ्वीवरचं. त्यांनी जगाचे पाप स्वतःवर घेतले होते, लोकांना तारणाचा मार्ग दाखवला होता. हे त्याचं पूर्ण कार्य झाल्यानंतर, सर्व संपल्यानंतर त्याला जी ओढ लागली होती, त्याला जी तहान लागली होती, ती परमेश्वराला भेटण्याची त्याला तहान लागली होती. आज 2000 वर्षानंतर येशू म्हणजे त्याची मंडळी आणि मंडळी म्हणजे त्याचे येशू, जे आपण आत्ताच्या वचनामध्ये बघितलं. प्रभू येशू जसं संत पौलाला बोलला त्या वचनाद्वारे येशू म्हणजे त्याची मंडळी. आज त्याच्या मंडळीला तहान लागली आहे का. जशी येशूला पिताला भेटण्याची तहान लागली होती, काय आपल्या मंडळीला तहान लागली आहे का. काय आपल्या मंडळीचं ह्या पृथ्वी तलावरील कार्य पूर्ण झालं आहे का, आपल्याला तहान लागली आहे का. आज ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण योहानाच्या 4थ्या अध्यायामध्ये पाहतो, शमरूनी स्त्रीचा आपण एक दाखला पाहतो. आपण वाचूया ते. योहान 4:13 आणि 14. येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पेईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याच्या झरा असे होईल. प्रेज द लॉर्ड. आपण इथं पाहतो
एक शमरून स्त्री विहिरीवर आलेली आहे पाणी भरण्यासाठी, आणि त्या शमरून स्त्रीला येशू संबोधित करत आहे की जे पाणी मी देईल, जे जिवंत पाणी मी जे देईल ते पिल्यानंतर कोणालाही तहान लागणार नाही. तर ते पाणी, जिवंत पाणी म्हणजे प्रभू येशूचं जिवंत वचन आहे, जे आज 2000 वर्षांनंतर सुद्धा आपल्यामध्ये आहे. जे ह्या वचनाचा स्वीकार करतात, जे हे वचन पितात, जे वचन ग्रहण करतात, त्यांना कधीही तहान लागणार नाही. आपल्याला प्रियांनो आत्मिक तहान असली पाहिजे. आणि हे जे वचन आहे, जे हे वचन स्वीकारतो, जे हे वचन अंगीकारतो, जे हे वचन पितो, त्याला हे वचन म्हणजे सार्वकालिक जीवनाच्या उकळत्या पाण्याच्या झऱ्यासारखं आहे. जर आपल्याला आपली तहान भागवायची आहे, आपल्या मंडळीला आपली तहान भागवायची आहे, तर आपल्याला रोज आणि रोज या जिवंत पाण्याचं वचन, जे जिवंत पाण्यासारखं जे जिवंत वचन आहे, ते रोज आणि रोज ग्रहण केलं पाहिजे. रोज आणि रोज त्याचं मनन केलं पाहिजे. रोज आणि रोज त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे. रोज आणि रोज त्या वचनाचा संदर्भ, त्या वचनाप्रमाणे आपल्याला लागू करून आपण रोज त्याप्रमाणे आयुष्य जगलं पाहिजे. आपण फक्त प्रयत्न केला पाहिजे त्या वचनाप्रमाणे जगण्याचा. तो जो कैवारी आहे, जो मागच्या वचनामध्ये मी सांगितलं, तो कैवारी आपल्याला त्या वचनाप्रमाणे जगायला शिकवणार आहे. पण रोज आणि रोज आपल्याला त्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. आज आपल्याला विचार करण्याची वेळ आहे प्रियांनो, की आपल्याला खरंच जिवंत वचनाची तहान लागली आहे का? खरंच आपण रोज आणि रोज आपण वचन वाचतो का? आज रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण किती गोष्ट करतो, किती स्वतःसाठी गोष्ट करतो, त्यासाठी कितीतरी पैसा खर्च करतो, कितीतरी वेळ देतो. प्रत्येक गोष्टीसाठी आपण, जगी गोष्टींसाठी आपण कितीतरी वेळ देतो. पण खरं जे जिवंत वचन आहे, खरं जे जिवंत पाण्याचा झरा आहे, ज्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे, खरंच आपण त्याच्यासाठी किती वेळ देतो? आपला परिवार किती वेळ देतो? आपली मंडळी किती वेळ देते? आज 2000 वर्षानंतर हा पडलेला प्रश्न आहे. जी 2000 वर्षापूर्वी त्या येशूला तहान लागली होती, खरंच आजही विचार करण्याची ती गोष्ट आहे की आपल्याला आत्मिक तहान लागलेली आहे का? आज आपण आपल्या जिवंत वचनासाठी, जो उकळत्या पाण्याचा झरा आहे, जो सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे, त्याच्यासाठी आपण किती वेळ देतो? आणि जर आपण त्याच्यासाठी वेळ देत नसेल, तर आपल्या जगिक जीवनासाठी आपण जेवढं झटलो, जेवढ्या गोष्टी केल्या, कितीही खर्च केला, त्या सर्व व्यर्थ आहे. आपण मागच्या वचनामध्ये पाहिलं, संत पौलाला येशूने ज्या टायमाला दृष्टांत दिला, दृष्टांत दिल्यानंतर संत पौलाला येशू म्हणतो की तू मला छळ का देतो? ह्या वचनातून आपण बघितलं की त्याचे लोक, त्याची मंडळी म्हणजेच येशू आहे. तर येशूला जी आवडणारी मंडळी आहे, आणि ती कशी असावी, आणि मंडळीला तहान कशाची असावी, हे आपण पुढच्या वचनामध्ये थोडक्यात पाहणार आहोत. आपण कलेसिकारास पत्र पाहणार आहोत, त्याचं 3 ते 3 अध्याय आणि 12 ते 17 वचन आपण पाहणार आहोत. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपापसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती, ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करू. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे, आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्परात सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. आपण या वचनामध्ये बघतो की प्रभू येशूला कशी मंडळी अपेक्षित आहे. संत पौल कलेस्करेकरच्या मंडळीला म्हणत आहे, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. आज आपल्याला प्रभू येशूला 2000 वर्षानंतर आज प्रभू येशू आपल्याबरोबर हे वचन ज्या टायमाला सांगत आहे, पवित्र आत्माचे वचन आपल्याला सांगत आहे की मंडळी कशी असावी. तर मंडळी कशी असावी? मंडळी करुणायुक्त, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करणारी असावी.
ही तहान आपल्याला असली पाहिजे. ज्या टायमाला आपण ममतेने युक्त, सहनशीलता आणि सौम्यतेने आपण वागू, त्या टायमाला आपण खऱ्या अर्थाने आपण असं समजू की आपण आपली तहान भागवली जात आहे. एकमेकाचे सहन करा, कोणाविरुद्ध कोणाचेही गाराणे असल्यास आपापसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली म्हणून तुम्ही क्षमा करा. पूर्णता करणारे बंधन आणि जी प्रीती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. प्रियांनो, या सगळ्या वचनामधून प्रभू येशूला जशी आदर्श मंडळी हवी आहे, जसे आदर्श लोक हवे आहेत, त्याचे अनुयायी कसे हवे आहेत, हे प्रभू येशूने या वचनामध्ये सांगितले आहे. संत पौल कलेसेकराच्या मंडळीला हे उद्देशून ह्या वचनामध्ये सांगत आहे की एक देवाला आवडणारी मंडळी कशी असावी, देवाला आवडणारे अनुयायी कसे असावे. कारण येशूची मंडळी म्हणजेच येशू आहे, येशूचे अनुयायी म्हणजेच येशू आहे. जसं आपण मागील वचनामध्ये बघितलं. आज 2000 वर्षानंतर खरंच ह्या ज्या गोष्टी प्रभू येशूने सांगितलेल्या आहेत, सहनशीलता, ममता, एकमेकाबद्दल प्रेम, ह्या सर्व गोष्टी ज्या अर्थाने, खऱ्या अर्थाने ज्या टायमाला आपण पूर्ण करू, त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने आपली तहान भागवली जाईल. आजच्या दिवशी 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ज्या टायमाला त्या वधस्तंभावर खेळला गेला, त्या टायमाला त्याचं कार्य पूर्ण झालं होतं. काय आज आपण म्हणू शकतो का की माझ्या मंडळीचं कार्य पूर्ण झालं आहे का? काय आमच्यामध्ये सर्व हे गुणधर्म आहेत का? आमच्यामध्ये प्रेम आहे का? आमच्यामध्ये ममता आहे का? आमच्यामध्ये सहनशीलता आहे का? जर आपल्यामध्ये ह्या प्रियांनो ह्या गोष्टी नाही आहेत, एकमेकाबद्दल प्रेम नाही आहे, तर आपण हे म्हणू शकत नाही की माझी तहान भागली आहे किंवा मला तहान लागली आहे. येशूने त्याचे कार्य पूर्ण केले ह्या पृथ्वीवरचे, आणि नंतर तो बोलला की मला तहान लागली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या टायमाला येशू मरण पावला, तो स्वर्गामध्ये उचलला गेला आणि आज तो देवपित्याच्या उजव्या हाताला बसला आहे. तो गौरवण्यात आला. का गौरवण्यात आला? कारण परमेश्वराने जे त्याच्यावर ओझं दिलं होतं, जे त्याला योजना रूप त्याला ह्या पृथ्वी तलावर पाठवलं होतं, त्यांनी त्याचं सर्व कार्य पूर्ण करून गेल्यानंतर प्रभू येशूने स्वर्गामध्ये गेल्यानंतर मोठा गौरव झाला. काही तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा बंद पडलं होतं. ठीक आहे, पण देवाचं कार्य कोणत्याही गोष्टीसाठी थांबत नाही. देवाचा आत्मा त्याचं कार्य पूर्ण नेत असतो. तर प्रियांनो, आपण बघितलं 2000 वर्षापूर्वी ज्या टायमाला प्रभू येशूने त्याचं कार्य पूर्ण केलं, आणि त्याचं कार्य पूर्ण केल्यानंतर तो ज्या टायमाला स्वर्गामध्ये गेला, तर त्याचा गौरव करण्यात आला, कारण त्यांनी त्याच्या पृथ्वीवरचं कार्य पूर्ण केलं होतं.
आज आपण आपल्या मंडळीचं कार्य पूर्ण केलं आहे का? काय आज आपल्यामध्ये ममता, लीनता, शालीनता, सहनशीलता या सर्व गोष्टी आहेत का? आणि जर आहेत तर आपण देवाचं कार्य पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. खऱ्या अर्थाने आपली तहान भागवली जाणार आहे. आणि काय देवाचं जिवंत वचन आपल्यामध्ये आहे काय? आणि आपण जिवंत वचन आपण जगत आहोत का? आणि आपण जर देवाचं जिवंत वचन रोज आणि रोज आपल्या आयुष्यामध्ये जगत आहोत तर खऱ्या अर्थाने आपली तहान भागवली जात आहे. आणि ज्या टायमाला आपण प्रभू येशूने जसं त्याचं कार्य पूर्ण केलं, ज्या अर्थाने आपण ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करू, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपली तहान भागवली जाईल आणि आपण येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकतो. आणि नुसता प्रवेशच करणार नाही तर आपल्या प्रवेशाद्वारे आपण गौरवले सुद्धा जाऊ. पण ह्या सर्व गोष्टी करणं आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं आहे. देवाला धन्यवाद. इथे हा 5वा शब्द संपतो. देव करो ह्या सांगितलेल्या वचनाद्वारे आपल्या सर्वांना देव आशीर्वादित करो. आणि जशी प्रभू येशूला तहान लागली होती त्या वधस्तंभावर ती आत्मिक तहान होती, तशी रोज आणि रोज आपल्या आयुष्यामध्ये आपले आत्मिक तहान भागवले जाण्यासाठी हे जिवंत देवाचं जे वचन, जे दुधारी तलवार आहे, ते रोज आणि रोज आपण ग्रहण केलं पाहिजे, रोज आणि रोज वाचलं पाहिजे आणि त्याप्रमाणे चाललं पाहिजे. प्रेज द सर्वांना सलाम. प्रभूमध्ये सर्वांना सलाम. आणि वधस्तंभावरील 6वा शब्द आपण पाहत आहोत की पूर्ण झाले आहे. योहान याचा 19वा अध्याय आणि 28 ते 30 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. पहा शेवटचा शब्द की येशूने काय म्हटले, आंब घेतले आणि नंतर येशू काय म्हटलं की पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि नंतर मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. येशूने कोणाला आपला आत्मा समर्पण केला? येशूने पित्याला आपला आत्मा समर्पण केला. कारण येशू स्वतः राजा होता. तो राजा असताना तो पृथ्वीवर ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याच्या यायच्या आधी 3 जणांची कमिटमेंट झाली, तो म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पित्याने येशूला असंच वधस्तंभावर पाठवलेलं नाही आहे किंवा असंच जगामध्ये पाठवलेलं नाही आहे किंवा अशाच प्रकारे लोकांच्या, जगाच्या, पृथ्वीच्या वरच्या लोकांच्या पापांसाठी वधस्तंभावर येशूने असंच पाठवलेलं नाही आहे पित्याने येशू ख्रिस्ताला. त्याला काहीतरी कारण होती. ज्यावेळेस आपण पाहतो मोशेच्या काळानंतर पित्याने काय केलेलं, पित्याचा राग अनावर झाला आणि त्याने काय केलेलं आहे, पाण्याने काय केलेलं आहे, संपूर्ण जगाचा नाश केलेला आहे. आपण पाहतो जुन्या करारामध्ये. आणि पित्याने त्यावेळेस सांगितले पित्याने की खरोखर मी आता माझ्या लोकांचा न्याय मी अशा प्रकारे करणार नाही आहे. आणि मग एक पित्याने काय केलं, येशूला वधस्तंभावर टाकण्यासाठी, वधस्तंभावर देण्यासाठी, जगाच्या पापासाठी त्याने जगामध्ये येशूला पाठवलेलं आहे. आणि ज्यावेळेस पिता, येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा यांच्या तिघांच्या संमतीने ज्यावेळेस येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला होता त्यावेळेस येशूने संपूर्णपणे जीवन जगत असताना तो मानवरूपाने जीवन जगलेला आहे. त्याने कधीच दैवी शक्तीचा उपयोग केलेला नाही येशू ख्रिस्ताने. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्यात आले त्यावेळेस येशू काय म्हटलेलं आहे, त्याला तहान लागली. त्यावेळेस तो काय म्हटला की मला तहान लागलेली आहे. त्यावेळेस लोकांनी काय केलं, त्याला आंब दिलेले. बघा आपण पाहतो आंब म्हणजे आपण फक्त सहज वाचतो की आंब दिलं, पण ते आंब इतकं आंबट आणि इतकं विचित्र प्रकारचं, इतकं वाईट प्रकारचं होतं की येशूला एक घोटही ते आमचा पिऊशी वाटलेलं नाही आहे. तर येशूने काय केलेलं, ते आमसुद्धा पिलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर येशू म्हटलं की आता हे पूर्ण झाले. पित्याला काय म्हटलं येशू, पित्या आता हे पूर्ण झालं, या गोष्टी पूर्ण झाल्या. ज्या मकसदाने, ज्या उद्देशाने पित्या तुम्हाला पाठवलं होतं जगामध्ये, जगाचं पाप, संपूर्ण जगाचं पाप येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेलं आहे. संपूर्ण जगासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेलेला आहे, बकऱ्यासारखा अर्पण झालेला आहे. आणि येशू ख्रिस्ताने ज्या काही गोष्टी वधस्तंभावर केलेल्या आहेत, जे काही गोष्टी बोललेल्या आहेत, येशू म्हणत आहे शेवटी की पिता आता हे सर्व पूर्ण झालेलं आहे. आणि तो काय करतो, मस्तक लावून आपला आत्मा पिता परमेश्वराच्या हातामध्ये सोपवतो. म्हणजे पित्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पाठवलेलं आहे
ती आज गोष्ट मी पूर्ण केलेली आहे. आणि आपला आत्मा तो काय करतो, समर्पण करतो, तो स्वतः समर्पण करतो. ज्यावेळेस 40 दिवसांच्या उपवासामध्ये आपण पाहतो की येशूची 40 दिवसामध्ये परीक्षा होण्यात झालेली होती आणि अरण्यामध्ये येशू ख्रिस्त तो गेला होता. तर त्यावेळेस आत्मा आपण पाहतो की आत्म्याने त्याला नेलं होतं. तर आत्मा म्हणजे हा परमेश्वराच्या पित्याच्या आत्म्याने त्याला नेलेलं होतं. तोच आत्मा येशू आज म्हणत आहे की पिता, मी माझा आत्मा मी तुझ्या हातामध्ये सोपवत आहे. आणि बायबलमध्ये मत्ती 27 आणि 35 वर्षामध्ये तो काय म्हणत आहे, 27 स्तोत्र 22 आणि 28 मध्ये सुद्धा तो काय म्हणत आहे, त्याला वधस्तंभावर खेळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यांवर चिठ्ठ्या टाकत. हे वधस्तंभावर टांगण्याच्या पूर्वीचे येशूचे शब्द आहेत. कारण येशूचा झगा जर आपण पाहायला गेला, ज्या येशूला त्या लोकांनी वधस्तंभावर टांगलं त्या येशूचा झगा जर आपण पाहिला, तो झगा राजासारखा झगा होता. इतका सुंदर तो झगा विणलेला होता की त्या लोकांना काय झालं, तो झगा फाडण्याची इच्छा झाली नाही, म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि तो झगा काय केलेला आहे, त्यांनी वाटून घेतलेला आहे. बघा, परमेश्वराच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द कसे आहेत, आशीर्वादित शब्द आहेत. आज येशू ख्रिस्त ज्यावेळेस पित्यासंती बोलत आहे, तो त्याच्या शब्दात मुखातून निघालेला प्रत्येक शब्द पिता पूर्ण करायचे आहेत. आज आपण देवाचे पुत्र आहोत. परमेश्वराने उगाच आपल्याला देवाचे पुत्र, राजपुत्र आणि राजकन्या असे म्हटलेलं नाही आहे. याच्यासाठी राजपुत्र आणि राजकन्या म्हणलेलं आहे परमेश्वराने आपल्याला, की येशूने मौलाने नाही तर त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला काय केलेलं आहे, शैतानापासून विकत घेतलेलं आहे. येशू हा शैतानावर काय झालेला आहे, विजयशाली झालेला आहे. आणि तो म्हणूनच तो म्हणतो की तुम्ही माझे राजपुत्र आणि माझे राजकन्या आहात. बघा, इथं पहिल्या ह्याच्यामध्ये पाहू आपण, परत योहानाच्या 19व्या अध्यायामध्ये पाहू, तो म्हणतो की आता हे पूर्ण झालेले आहे. बघा, येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर गेला त्यावेळेस पूर्ण झाले. याचा दुसरा एक अर्थ होतो की आपले आशीर्वाद मोकळे झाले. ज्या शैतानाला माहीत नव्हतं की पिता त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे येशू ख्रिस्त त्याला वधस्तंभावर टांगेल, हे त्याला माहीत नव्हतं. पण येशू वधस्तंभावर गेला आणि आपले आशीर्वाद मोकळे झाले आणि आपल्याला नवीन जीवन मिळालं, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं. स्वर्गाचा रस्ता आपल्यासाठी मोकळा झालेला आहे, आपल्यासाठी तारण प्राप्त झालेले आहे. मेन म्हणजे पित्यामधली आणि आपल्यामध्ये जी आडभिंत होती ती आडभिंत आज निघून गेलेली आहे. जर येशू वधस्तंभावर गेला नसता तर आज पित्याची आणि आपल्याला ओळख नव्हती, कारण पिता आपल्याला ओळखत नव्हता. पिता आपल्याला कधीपासून ओळखायला लागला, जगाच्या स्थापनेपूर्वीच पिता आपल्याला ओळखत होता. पण पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये आडभिंत कशाची होती, पापाची होती. मोशेच्या काळामध्ये, अब्रामाच्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये आपण पाहतो, पाप धुण्यासाठी ते लोक काय करायचे, वेदी अर्पण करायचे आणि मग त्याचा धूर परमेश्वराच्या वेदीसमोर जायचा आणि परमेश्वर त्यांना काय करायचा, परमेश्वर त्यांच्या पापांची क्षमा करायचा. पण हे कुठपर्यंत चालणार म्हणून येशूला पित्याने काय केलं, जगामध्ये पाठवलं आणि बकऱ्यासारखं काय केलं, परमेश्वराने त्याला वधस्तंभावर दिलं. की जे नवीन करारामध्ये आपण पाहतो की जेणेकरून येशूच्या द्वारे संपूर्ण जगाचं काय व्हावं, तारण व्हावं. संपूर्ण पृथ्वीवर पित्याने काय केलेलं आहे, प्रेम केलेलं आहे, पवित्र प्रीती केलेली आहे. त्या प्रीतीच्या द्वारे त्यांनी काय केलेलं आहे, येशूला वधस्तंभावर दिलेलं आहे. आज आपली जर मुलांचं जर पाहायला गेलं तर आपल्या मुलांच्या मध्ये आणि दुसऱ्या मुलांच्या मध्ये कधी वाद झाले, मुलं बाहेर खेळायला जातात, वाद झाले, भांडणं झाले, तर आपण काय करतो, आपल्या मुलाची बाजू घेतो, दुसऱ्यांच्या मुलाची बाजू घेत नाही. पहा, पित्याने तसं केलेलं नाही आहे. पित्याने काय केलेलं, संपूर्ण जगासाठी जे येशूला ओळखतात, जे येशूला ओळखत नाही त्यांच्यासाठी सुद्धा येशूला काय केलेलं, वधस्तंभावर पित्याने पाठवलेलं आहे. असं बायबलमध्ये कुठंच लिहिलेलं नाही आहे की विश्वासूंसाठी, ख्रिश्चन लोकांसाठी येशू वधस्तंभावर गेलेला, असं कुठंच नाही. संपूर्ण पृथ्वीसाठी, संपूर्ण पृथ्वीच्या पापासाठी, त्यांच्या चुकांसाठी, त्यांच्या अपराधांसाठी, वाईट गोष्टी, वाईट मार्ग, वाईट जीवन, ह्या सर्वांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःचा पुत्र अर्पण केलेला आहे. असं कोणीच करत नाही. आणि हे पित्याने काय केलेलं आहे, येशूला सांगितलेलं आहे की मी तुला काय करीन, पुनरुत्थानाच्या दिवशी उठवील. आणि पित्याने त्याचा शब्द काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. बघा, निर्गमन याचा 12वा अध्याय 46 वर्षामध्ये लिहिलेले, हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे, त्या मांसातील काही एका घराच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञपशूचे एकही हाड मोडू नये. त्या काळामध्ये वधस्तंभावर ज्याला मारत होते त्याचं काय करत होते, हाड मोडून टाकत होते. पण बायबलचा शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी त्या लोकांनी काय केलं, येशूच्या कुशीमध्ये भाला घुसकला आणि आपल्या शरीरामध्ये जास्त रक्त आणि पाणी कमी आहे तरीसुद्धा येशूच्या कुशीतून काय केलेलं आहे, भाला घुसकल्याच्या नंतर रक्त बाहेर आलेलं आहे. जकर्या याच्या 12व्या अध्याय 10व्या वर्षामध्ये सांगितले, आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरूशलेम निवाशांवर कृपा विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन
आणि ज्या मला त्यांनी वेंदिले त्या मजकडे ते पाहतील. एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करीतील. ज्येष्ठ पुत्रांबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करीतील. बघा इथं सर्वात जास्त जोर कशावर दिलेला आहे? यरुशलेमेत निवासीवर कृपा व विनवणी. कृपा आणि विनवणी. कृपा कोणावर होत असती? आज आपण म्हणतो की हा कृपेचा काळ आहे. या कृपेच्या काळामध्ये परमेश्वर आमच्या सर्वांची काळजी घेतो. प्रभू आमच्या सर्वांवर प्रेम करतो. जगामध्ये कितीतरी आजार आहेत, रोगराई आहेत, पण नाही का परमेश्वराची आमच्यावर कृपा आहे, त्याची दया आमच्यावर आहे म्हणून आज आम्हाला कोणताही आजार आमच्या जवळ येत नाही. परमेश्वराने त्याच्या लेकरांना सांभाळलेलं आहे. पण बघा आजही कृपेचा काळ जरी असला तरी लोकांना काय करता येत नाही? परमेश्वराची कृपा घेता येत नाही. याच्यासाठी घेता येत नाही की संपूर्ण बायबल हे विश्वासावर आधारित आहे, प्रीतीवर आधारित आहे. आणि आज प्रभू म्हणतो की खरोखर मी ज्यावेळेस शेवटच्या काळी येईल त्यावेळेस मला मनुष्यामध्ये विश्वास आढळेल काय? खरोखर आज आपल्या अवतीभोवतीचं जीवन, आपल्या शेजारच्या पाजारच्यांचं जीवन, अवतीभोवतीच्या जगामध्ये ज्यावेळेस आपण डोकून पाहतो त्यावेळेस आपल्याला घराघरामध्ये फूट पडलेली दिसते. कोणाच्यामध्ये प्रीती राहिलेली नाही आहे, प्रीती थंडावलेली आहे. आणि पवित्र शास्त्र सांगते की शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? प्रीती थंडवणार आहे. जरी येशू वध समोर आपल्यासाठी गेलेला आहे, जरी येशूचं रक्तवध समोर सांगलेलं आहे, जरी आपलं पाप प्रभूच्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध झालेला आहे, तरी सुद्धा मनुष्यामध्ये विश्वास हा राहिलेला नाही आहे. प्रीती ही मनुष्यामध्ये राहिलेली नाही आहे. कारण याच्यासाठी राहिलेली नाही आहे की लोकांना प्रभूच्या विश्वासामध्ये राहता येत नाही आहे. प्रभूने जेवढा विश्वास पित्यावर ठेवला की माझा बाप, माझा स्वर्गीय परमेश्वर मला काय करणार आहे? तिसऱ्या दिवशी उठवणार आहे. हे येशूचा जसा विश्वास होता पित्यावर, तसा विश्वास आपण येशू ख्रिस्तावर नाही. कोण विश्वास ठेवू शकतो, कोण ठेवत नाही. याच्यासाठी ठेवत नाही कारण ते आज देवामध्ये राहूनही त्यांना आज परमेश्वर माहीत नाही आहे. जगामध्ये आहोत आपण. आज जगामध्ये जरी आपण असलो तरी आम्ही अशाच प्रकारे जीवन जगतो. आम्ही आमच्या हिमतीवर जीवन जगतो. आम्हाला कोणाची गरज नाही आहे, आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे. पण ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले, तो निर्माण करता परमेश्वर याला जग विसरून गेलेला आहे, त्याच्या कृपेला विसरून गेलेला आहे. त्याच्या जी पवित्र प्रीती आपल्याला होती त्या प्रीतीला लोक विसरून गेलेले आहेत. आणि स्वतःच्या हिमतीवर सैतानाचा स्वभाव ज्या लोकांच्या मध्ये आहे त्या लोकांच्या मनामध्ये एकच असतं की मी पण असो त्यांच्यामध्ये. वधस्तंभावरचं मरण ते विसरलेले आहेत. परमेश्वराने आपल्यासाठी केलेला त्याग ते विसरलेले आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही मी पण आहे आणि म्हणूनच त्यांना कृपेमध्ये राहता येत नाहीये. कृपेमध्ये राहणं म्हणजे प्रभू बरोबर राहणं. कृपेमध्ये राहणं म्हणजे विश्वासामध्ये वाढणं. कृपेमध्ये राहणं म्हणजे परमेश्वरासंगती चालणं, प्रभू संगती चालणं, प्रभू संगती बोलणं, प्रभूच्या मार्गाने चालणं, प्रभूच्या आज्ञा पाळणं आणि त्याचे नियम पाळणं. परमेश्वराने जुन्या करारामध्ये इतके आपल्याला नियम लावून दिले होते, पण येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये आला, सर्व नियम काढून टाकले. कारण त्यांना माहिती आहे पित्याचा राग जुन्या करारामध्ये असा होता की पिता हा आज्ञेने भरलेला आहे. त्याने गावच्या गाव त्याने त्याच्या आज्ञेने काय केलेलं आहे? भस्म केलेले आहेत. आणि ती आज्ञा आज माझ्या लेकरांपर्यंत नको म्हणून येशू वधस्तंभावर आपल्यासाठी गेलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला वधस्तंभावर येरुशलेमेमध्ये येशूला वधस्तंभावर टाकलेलं आहे. तरी सुद्धा लोकांनी ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पण तरी सुद्धा ते लोक आज यहुदी वंश काय म्हणतात? आम्ही येणार आहे परमेश्वराची, आम्ही आज वाट पाहत आहोत. त्यांना हे सुद्धा अजून माहीत नाही आहे येशू आला, येशू गेला आणि येशू परत आपल्याला घ्यायला येणार आहे. कारण त्यांच्यामध्ये विश्वास कमी झालेला आहे. कारण विश्वास आपल्या जीवनामध्ये कसा वाढतो? ज्यावेळेस वचन वाचतो, ज्यावेळेस प्रार्थना करतो, ज्यावेळेस प्रभूच्या मार्गाने चालतो, ज्यावेळेस प्रभूच्या आज्ञा आपण पाळतो, ज्यावेळेस देवाबरोबर आपण बोलतो, त्यावेळेस आपला विश्वास वाढतो. पण जगामध्ये सैतानाने काय केलेलं आहे? मनुष्याला ज्या आवडतील त्या गोष्टी सुखसोयी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मोबाईल झालं, व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, ज्या काही गोष्टी आहेत वेळ चोरण्याच्या, सैतान त्याच्याद्वारे काय करतो? आपला वेळ चोरतो आणि आपल्याला ते कळत नाही. रात्र निघून जाते, दिवस निघून जातो. आपण 2-2, 3-3 तास टी व्ही जर पाहत असेल, फेसबुक जर पाहत असेल, व्हॉट्सअपवर चॅटिंग जर करत असेल तर सैतान आपला वेळ चोरतो, आपल्याला कळत नाही. आणि आपण मग परमेश्वराला काय वेळ देणार? आणि वेळेच्या अभावी आपण प्रभूकडे जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं आपण विश्वासामध्ये वाढू शकत नाही आणि म्हणून कृपेमध्ये आपण राहू शकत नाही. आज कितीतरी लोक जगामध्ये आहेत, आज कितीतरी लोक उपासामध्ये आहेत,
प्रभूमध्ये राहतात, प्रार्थनेमध्ये राहतात, पण सर्वांनीच उपास कशासाठी धरलेला आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याचा स्वभाव हा एक स्वार्थी स्वभाव आहे. 40 उपासामध्ये प्रभूसाठी, फक्त प्रभूसाठी उपास किती लोकांनी धरला असेल? काही लोकांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धरला असेल. प्रभू मला हे पाहिजे, प्रभू मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ह्याची गरज आहे, मला त्याची गरज आहे, त्याची गरज आहे. परमेश्वरासमोर काय करतात? आजही येशू समोर गेलेला आहे. आजही प्रभूसमोर यादी असते त्यांची, दे बाप्पा मला हे पाहिजे, दे बाप्पा मला तू ते दे. पण प्रभूसाठी किती लोकांनी उपास धरलेला आहे? आत्म्याने आणि खरेपणाने किती लोकांनी उपास धरलेला आहे? योहान 4:24 वचन सांगते की देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आज किती लोक खरं पाहायला गेलं तर प्रोसेस म्हणून जर आपण चर्चला जात असेल, प्रोसेस म्हणून जर आपण चर्च अटेंड करत असेल, प्रोसेस म्हणून जर वचन वाचत असेल आणि प्रार्थना करत असेल, त्याचा काहीच उपयोग नाही. नाही केलं तरी हरकत नाही, कारण ते केलं तर तुम्ही जर आपण फक्त देखावा जर करतो तर त्याचा काही उपयोग नाही. खरी प्रीती ती जी प्रभूने आपल्यावर केली आणि जी वधस्तंभावर आपल्यावर दाखवली ती खरी प्रीती. आपण जर फक्त घेण्यापुरतं, आपल्या गरजा पूर्ण करण्यापुरतं जर परमेश्वरावर जर आपण प्रेम करतो तर ती प्रीती नाही आहे, तो स्वार्थ झालेला आहे. येशूची पवित्र प्रीती आहे जी आपल्यावर आहे. त्याने त्याच्या लेकरांसाठी वधस्तंभावर जीव दिलेला आहे. आणि आज येशू वधस्तंभावर गेल्यामुळं आपण आजारमुक्त झालो, रोगमुक्त झालो. परमेश्वराने काय केलेलं? आपल्यासाठी स्वर्ग उघडलेला आहे. परमेश्वराने येशूने आपल्यासाठी काय केलेलं आहे? आपल्याला स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता मोकळा केलेला आहे. कारण बायबल सांगते की स्वर्गाचं दार म्हणजे येशू ख्रिस्त आहे, तारणाचा मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशू हा आदी आहे, तो अंत आहे, तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे. येशू हृदय बदलणार आहे, जीवन बदलणार आहे, अंतःकरण बदलणारा परमेश्वर आहे. या सर्व गोष्टींचे आशीर्वाद अब्राहम, इसहाक आणि याकोब यांना जे आशीर्वाद प्रभूने दिलेले होते आणि गोशेन प्रांतामध्ये खरोखर जे योसेफाच्या द्वारे त्याच्या पूर्वजांना आशीर्वाद दिले होते, ते सर्व आशीर्वाद घेण्याचे आज आपल्याला योग्य त्याचं प्रभूने केलेलं आहे, फक्त वधस्तंभावर त्याच्यात जाण्याने. आज सैतानाची त्याने काय केलेली आहे? नांगी मोडलेली आहे. म्हणून येशूने सांगितले बायबलमध्ये, स्वर्ग माझे सिंहासन आणि पृथ्वी माझे पदासन आहे. का पृथ्वीला पदासन का म्हटलं येशूने? कारण सैतानाला त्याने पायाखाली ठेवलेलं आहे. आणि आज आपण त्याचे लेकरं आहोत, तर आपण जर सैतानाच्या मार्गाने न जाता जर खऱ्या अंतःकरणाने जर आपले जीवन जर आज प्रभूला दिलं, तर अब्राहम, इसहाक आणि याकोब यांच्या जीवनामध्ये प्रभूने जे कार्य केलेले ते कार्य प्रभू आपल्या जीवनामध्ये करायला तयार आहे. बायबलमध्ये तो म्हणतो की खरोखर एका पावलाने माझ्याकडे ये, म्हणजे मी 10 पावलांनी तुझ्याकडे येईल. त्याने खरोखर आजही सैतान जर आपल्याला, आपण योबाच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे, योबाला परमेश्वर म्हणतो की खरोखर तू कुठून आला? तो म्हणतो मी सर्व पृथ्वीवर फिरून आलो. तो म्हणतो माझा दास योब याच्यावर तुझं लक्ष गेलं का? तो म्हणतो सर्व देऊन तर ठेवले तू त्याला, त्याच्यामुळे तो देवा देवा करत बसलेला आहे. ज्यावेळेस पित्याच्या इच्छेप्रमाणे सैतानाने त्याची परीक्षा घेतली, विश्वासामध्ये तो खंबीर राहिला, विश्वासामध्ये तो स्थिर राहिला. आज तोच विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. आपल्याला स्पर्श करण्याचा अधिकार आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांना, आपल्याला, आपल्या मंडळीला, आपल्या चर्चला, आपल्या लोकांना स्पर्श करण्याचा अधिकार त्याला पित्याने दिलेला नाहीये. आजही आपल्या आसपास भटकायचं म्हटलं तर तो घाबरतो, कारण प्रभूचे जे लेकरं आहेत ते सर्वसाधारण लेकरं नाही आहेत. पण प्रभूच्या लेकरांच्या भोवती नेहमी अग्नीचं कुंपण असतं. ती अग्नी परमेश्वराने ह्याच्यासाठी दिलेली आहे की तो वधस्तंभावर ज्यावेळेस आपल्यासाठी गेला, सर्व अधिकार त्यांनी मिळवले, नरकाच्या चाव्या मिळवल्या, अधोलोकाच्या चाव्या त्यांनी मिळवल्या, सैतानावर विजय पावलेला आहे, तो मरणावर विजय पावलेला आहे, मरणाची नांगी मोडून टाकलेली आहे आणि सार्वकालिक जीवन त्याने आपल्यासाठी तयार केलेलं आहे. सार्वकालिक जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे, स्वर्गाचा रस्ता मोकळा केलेला आहे. आज जेवढ्या अधिकाराने आपण आज जातो आणि गुडघे टेकतो, अडचणी आल्यावर, प्रॉब्लेम आलेला, हे प्रभू माझी प्रार्थना ऐक, हे अधिकार आपल्यासाठी मोकळे झालेले आहेत. जर येशू वधस्तंभावर जर गेला नसता, जर येशू जर जगामध्ये आलाच नसता, तर आपल्याला स्वर्गासाठी रस्ता मोकळा झाला नसता. येशू वधस्तंभावर गेल्याच्यामुळे आपण एवढ्या अधिकाराने बोलू शकतो, प्रभू माझी ही गरज आहे, माझी पूर्ण कर, मला तुझ्या मदतीची गरज आहे, मला तुझी आदराची गरज आहे, परमेश्वर मला हे पाहिजे. एवढ्या अधिकाराने आपण का बोलतो? कारण त्याने आपल्याला स्वतःचे लेकरं, दत्तक पुत्र आणि मुली आणि मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याने आपल्याला स्वतःचे लेकरं म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे.
आणि आपण त्याला आबा आणि बाप्पा असे हाक मारण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी सर्व अधिकारांनिशी येशू पुनरुत्थानाच्या दिवशी उठलेला आहे. आणि जे अधिकार त्याने स्वतःवर घेतलेले आहेत, जे पित्याने त्याला अधिकार दिले, ते सर्व अधिकार त्याने आपल्याला दिलेले आहेत. जे अधिकार पित्याने येशू ख्रिस्ताला दिलेले आहेत, जगावर, पृथ्वीवर, नरकावर, स्वर्गावर, त्या सर्व गोष्टींचा अधिकार आपल्याला आहे. आपला जर स्वर्गावर अधिकार नसता तर आज स्वर्ग आपल्यासाठी मोकळा झाला नसता. आणि आज आपले लोक जे आज आपल्यामध्ये नाही ते आज स्वर्गामध्ये नसते. सर्व गोष्टीवर आशीर्वादित करून दिलेले आहे प्रभूने आपल्यासाठी. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो परमेश्वराने एदेन बाग तयार केली. एदेन बागेमध्ये परमेश्वराने काय केलं, सर्वात शेवटी मनुष्य निर्माण केला. त्याने सर्व काही निर्माण केलं, आदमाला तयार केलं. जर मनुष्य अगोदर जर निर्माण केला असता तर मनुष्य म्हटला असता, पित्याला मी मदत केलेली आहे हे प्राणी तयार करण्यासाठी, हे बाग तयार करण्यासाठी, हे आम्हीच केलेलं आहे. हे आम्ही तयार केलेले मनुष्याने काय केलं असतं, ते क्रेडिट स्वतःवर घेतलेलं असतं. आणि पित्याला मनुष्यापासून त्याने काय केलं असतं, त्याने स्वतःचं क्रेडिट घेतलं असतं. आणि परमेश्वराला आज जसं वेगळे ठेवतात, मी केलंय तुझ्यासाठी, हे मी केलंय, परमेश्वराने केलं असं नाही म्हणत. मी मदत केली, मी गरज वेळेला धावून गेले, मी हे केलं, मी ते केलं, मी पण ना, तो नको होता. म्हणून परमेश्वराने काय केलं, सर्वात शेवटी मनुष्य तयार केलं. परमेश्वराचं वचन जे जिवंत आहे, जे आपल्यामध्ये कार्य करत आहे, जो विश्वास आपल्यामध्ये आहे, देवाचा आत्मा जो आपल्यामध्ये आहे तो आपल्याला चालवतो. आज संपूर्ण जग, जे अंधाराने भरलेलं जग जे आहे, त्या जगामध्ये आज कितीतरी लोक भरकटलेले आहेत, बेहकलेले आहेत, पाठीमागं काही गोष्टींमध्ये मिसळलेले आहेत. पण जे त्याचे लेकरं आहेत, जे विश्वासणारे आहेत, जे प्रभूवर प्रीती करणारे आहेत, ते त्याचे लेकरं त्याच्या समयानुसार, त्याच्या उपवासाच्या दिवसामध्ये वेळेवर चर्च अटेंड करत आहेत, वेळेवर वचन वाचत आहेत, वेळेवर प्रार्थना करत आहेत. आणि म्हणून प्रभू काय करतो, त्याच्या लेकरांना सांभाळतो. आणि म्हणून परमेश्वरने काय केलेलं आहे, त्याच्या लेकरांच्या कपाळावर त्याच्या रक्ताचा शिक्का मारलेला आहे. त्याला लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आबा आणि बाप्पा असा आपल्याला हाक मारण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि प्रभूने ज्यावेळेस वधस्तंभावर म्हटलं हे पूर्ण झालं, म्हणजे पित्या जी आज्ञा तुम्हाला दिलेली होती, ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलं होतं वधस्तंभावर जाण्यासाठी, जगामध्ये ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पाठवलं होतं, बघ मी ते कार्य पूर्ण केलेलं आहे. पण ज्यावेळेस येशूचं पुनरुत्थान झाल्याच्या नंतर, येशू वधस्तंभावरून उतरल्याच्या नंतर, पुनरुत्थान झाल्यावर तिसऱ्या दिवशी येशू स्वर्गामध्ये गेला. त्याच्यानंतर येशू तर म्हटलं की आता हे पूर्ण झाले, येशू निघून गेला स्वर्गारोहणानंतर स्वर्गामध्ये. पण जगामध्ये जो देवाचा आत्मा त्याने ठेवला होता, जे कार्य करायचे, ते कार्य कुणी करायचे? जे 12 शिष्य यांना येशूने कार्य सोपवलं होतं, ज्या 12 शिष्यांनी संपूर्ण जगाला आग लावून टाकली, ते 12 शिष्य पण गेले. पण आज ते कार्य कोण करायचे? बंधू आणि भगिनींनो, ते कार्य आज आपण करायचे. आज प्रभूची सेवा आपल्याला करायची. प्रभूने ते अधिकार आज आपल्याला दिलेत, ते मार्ग आपल्याला दिलेला आहे परमेश्वराने. आणि खरोखर प्रभूची आज आपल्याला आज्ञा आहे की परमेश्वर म्हणतो की शेवटच्या आज्ञा परमेश्वराने आपल्याला हे दिलेले आहे की शेजाऱ्यावर प्रेम करा. जेवढं आपण स्वतःवर प्रेम करतो तेवढं शेजाऱ्यावर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रीती करा. त्या प्रीतीमध्ये आपल्याला राहायचं आहे कुठपर्यंत? युगाच्या समाप्तीपर्यंत, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत. कारण तो प्रभूचा नियम आहे, त्याने आपल्याला ती आज्ञा लावून दिलेली आहे की तुम्ही शेवटपर्यंत एकमेकांवर काय करा, प्रीती करा. कारण येशूने सुद्धा वधस्तंभावर गेला, त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रीती केली. ज्यांनी मारलं त्यांच्यावर सुद्धा, ज्यांनी झगा हिसकून घेतला त्यांच्यावर सुद्धा, ज्यांनी त्या झग्यावर चिठ्ठ्या टाकल्या त्यांच्यावर सुद्धा प्रत्येकाला त्यांनी क्षमा केलेली आहे. आजही आपण जगामध्ये राहतो, अंधकाराच्या जगामध्ये राहतो, पण अंधकाराच्या जगामध्ये राहत असताना प्रकाशाची प्रजा म्हणून, चमकणारे तारे म्हणून प्रभूने आज आपल्याला ठेवलेलं आहे. देव त्याचा आत्मा कधीही कोणालाही देत नाही. प्रभूचा आत्मा फार महत्त्वाचा आहे, कारण तो आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे परमेश्वराचा आत्मा आहे. पिता त्याचा आत्मा, त्याच्या लेकराचा आत्मा, येशूचा आत्मा कोणत्याही व्यक्तीला देत नाही. कोणतीही व्यक्ती पवित्र आत्म्याद्वारे जर बोलली तर ती प्रभूकडून आहे आणि प्रभू त्याच्यामध्ये कार्य करतो. या गोष्टी परमेश्वराने आज आपल्याला सांगितल्या आहेत. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की मार्क 16:15 तो म्हणतो की जा आणि संपूर्ण जगाला जाऊन काय करा, सुवार्तेची घोषणा करा.
जर येशू निघून गेलेला आहे त्याचं कार्य करून, 12 शिष्य त्याचं कार्य करून निघून गेलेले आहेत. आज जरी आपण जगामध्ये आहोत तर आज कार्य करण्याची वेळ आज आपली आहे आणि आज आपली पाळी आहे कार्य करायची आणि आज प्रभूच्या मार्गाने चालण्याची, लोकांना प्रभूचं वचन सांगण्याची आपली गरज आहे. कारण वचन हे जीवन आहे आणि आपण विश्वासणाऱ्यांनी रोज जीवन जगताना वधस्तंभावर गाजलेला ख्रिस्त तो कसा होता, त्यांनी किती पवित्र प्रीती आपल्यावर केली, त्या गोष्टी आपण ध्यानामध्ये ठेवून विश्वासामध्ये जीवन जगलं पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत प्रभूचं येणं होत नाही तोपर्यंत. धन्यवाद. वधस्तंभावरील 7वा उद्गार. हे बापा, मी आपला आत्मा तुझ्याकडे सोपवून देतो. लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 46वं वचन. वधस्तंभावरचा 7वा उद्गार. 7 या अंकाला आमच्या पवित्र शास्त्रामध्ये महत्त्वाचं असं स्थान आहे. 7 म्हणजे पूर्णत्वाचा आकडा. आपण आत्ताच 6वा उद्गार ऐकलेला आहे की पूर्ण झाले आहे आणि सर्व कामगिरी पूर्ण करून 7व्या उद्गाराला तो म्हणत आहे, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्याकडे सोपवून देत आहे. मी आपला आत्मा तुझ्याकडे सोपवून देतो. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि त्याची पहिली 3 वचनं जर आपण वाचली तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, देवाने केलेले काम 7व्या दिवशी संपवले. सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला आणि सर्व काम त्याने संपवलं आहे. सर्व काम संपवल्यानंतर त्याने 7व्या दिवशी विसावा घेतलेला आहे. 7वा दिवस त्याच्या विसाव्याचा दिवस. 7 हा पूर्णत्वाचा आकडा आणि आमच्या वधस्तंभावर देखील दिलेली कामगिरी पूर्ण करून आता 7वा उद्गार पुत्र पित्याला काढत आहे आणि तो म्हणत आहे, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्याकडे सोपवत आहे. वधस्तंभावरचं मरण सहन करणे, अखिल मानवाला क्षमा मिळवून देणे, मानवाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला करणे, पिता आणि मानव यांची तुटलेली सहभागिता पुन्हा जोडवून देणे, ही सर्व कामगिरी प्रियांनो काय सोपी होती काय? नक्कीच नाही. हे काम सोपं नव्हतं. ही अवघड कामगिरी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे, पार पाडलेली आहे. पहिल्या उद्गारात तो म्हणतो, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ह्यांना समजत नाही. आणि शेवटचा उद्गार तो म्हणतो, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्याकडे सोपवून देतो. त्या वधस्तंभावरील उद्गारांची सुरुवात आणि शेवट तो हे बापा हे संबोधन वापरून करत आहे. बापा या शब्दाला पवित्र शास्त्रामध्ये महत्त्वाचं असं स्थान आहे. शुभवर्तमानांमध्ये जर आपण अभ्यासलं तर 195 वेळा बाप हा शब्द आलेला आहे. आता आपण पाहूया, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने हा उद्गार काढला त्यावेळेस कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत. मार्क याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 38व्या वचनामध्ये, मत्तय याचा 27वा अध्याय आणि त्याच्या 51व्या वचनामध्ये आपण पाहतो, तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभंगला. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने हा उद्गार काढला, मी आपला आत्मा तुझ्याकडे सोपवून देतो, त्यावेळेस पवित्र स्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत दुभंगला गेला. या ठिकाणी जो पडदा उल्लेखलेला आहे तो यहुदी मंदिराच्या पवित्र स्थानातील पडदा होता. ते अतिपवित्र असं ठिकाण, तेथे फक्त प्रमुख याजक प्रवेश करीत असे आणि यहुदी लोकांचा असा विश्वास होता की तेथे देवाचा निवास असेल. असं ते परमपवित्र स्थान आणि त्याच्या बाहेर तो पडदा असेल. पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यामध्ये जो पडदा होता तो पडदा दुभंगला गेलेला आहे. प्रियानो, या पवित्र स्थानाचं जर वर्णन, या पडद्याचं जर वर्णन आपल्याला वाचायचं असेल तर इब्री लोकास पत्र याच्या 9व्या अध्यायातील आपण सुरुवातीची काही वचनं पाहूया. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते, पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते.
कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीपवृक्ष, मेज, समर्पित भाकरी होत्या, त्याला पवित्र स्थान म्हटलं आहे. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. आपण नीट लक्ष देऊया. दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला पडदा होता. त्यात सोन्याचे दुपाटणे, सोन्याचा चहूबाजूंनी मडविलेला कराराचा कोश, त्या कोशात मान्ना ठेवलेला होता आणि मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी आणि कराराच्या पाट्याही होती. त्या पडद्याच्या आत त्या परमपवित्र स्थानामध्ये सोन्याने मडवलेला कोश, मान्ना ठेवलेलं सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी आणि कराराच्या पाट्या असं होतं. आणि अशा या परमपवित्र स्थानामध्ये प्रमुख याजक वर्षातून एकदाच जात असे. स्वतःची आणि सर्व मानवाची पाप घेऊन, ते पापाबद्दल जे रक्त अर्पण करायचं ते घेऊन ते जात असे. आणि अशा परमपवित्र स्थानाचा पडदा येशू ख्रिस्ताच्या 7व्या उद्गारानंतर, त्याच्या मृत्यूनंतर वरपासून खालपर्यंत दुभंगला गेलेला आहे. होय प्रियांनो, अद्भुत अशी गोष्ट घडलेली आहे आणि पडदा दुभंगला गेलेला आहे. म्हणजेच आता तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आता कोणत्याही याजकाला पवित्र स्थानात आमचा पापाबद्दल अर्पण घेऊन जाण्याची गरज राहिलेली नाही. येशू हा अखेरचं पापार्पण. येशू आता कुठल्याही पापार्पणाची कोणाला गरज उरली नाही. येशूच्या बलिदानामुळे देवाने विश्वासणाऱ्यांच्या पातकांची क्षमा केली व त्यांना नीतिमान ठरविले. इतकेच नाही तर आता आम्ही मानव थेट त्याची भेट घेण्यासाठी त्याच्याजवळ जाऊ शकतो. पूर्वी त्या परमपवित्र स्थानामध्ये एक सामान्य माणूस जाऊ शकत नव्हता. आता तो पडदा फाटला गेलेला आहे. आता तो नष्ट झालेला आहे. आता कोणताही याजक आमच्या पापाबद्दल अर्पण घेऊन जाणार नाही, तर आम्ही स्वतः आता प्रत्यक्ष थेट त्या पित्याच्या चरणाजवळ आमच्या पापांचं ओझं घेऊन जाऊ शकतो. आमच्या प्रायश्चित्तासाठी आम्ही थेट पित्याजवळ जाऊ शकतो. दुसरी घटना कोणती घडलेली आहे? भूमी कापली आणि खडक दुभंगले. भूमी कापली. आपण पाहतो की ज्यावेळेस त्या सिनाय पर्वतावर परमेश्वर उतरत असे, त्यावेळेस तो सिनाय पर्वत धुमसत असे आणि इस्रायल लोक आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी ते पाहत असे. आज तीच गोष्ट आमच्या येशूच्या मृत्यूनंतर झालेली आहे आणि भूमी कापलेली आहे आणि खडक दुभंगलेले आहेत. तिसरी गोष्ट कोणती झालेली आहे तर थडगी उघडल्या गेलेल्या आहेत. थडगी म्हणजे कबर. विश्वासणाऱ्यांच्या कबरी उघडल्या गेलेल्या आहेत आणि जे निजलेले पवित्र जन होते त्यांची शरीर उठवली गेलेली आहेत. प्रियांनो, हे कशाचं दर्शक आहे? हे दर्शक आहे जगाच्या शेवटी ज्यावेळेस आमचा येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस थडगी उघडली जाणार आहेत आणि जे आमचे प्रियजन त्या थडग्यांमध्ये निजलेले आहेत ते उठवले जाणार आहेत. हे पुनरुत्थानाचं दर्शक आहे. हे येशूच्या दुसऱ्या येण्याचं दर्शक आहे आणि म्हणून त्या दुसऱ्या येण्यावर आम्ही विश्वास ठेवावा. थडगी उघडली गेलेली आहे. पुढची घटना घडलेली आहे. शताधिपती व येशूवर पहारा करणारे हे भयभीत झालेले आहेत आणि खरोखर हा देवाचा पुत्र असे म्हणत आपला ऊर बडवत गेलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत त्याचा छळ केला, जे त्याच्यावर पहारा ठेवून आहेत, ज्यांनी त्याला तहान लागली असता त्याला आंब पाजलेला आहेत, ते लोक आता काय करत आहेत तर भयभीत झालेले आहेत. कारण त्यांनी पाहिलेलं आहे की आजूबाजूला या घटना घडलेल्या आहेत. भूमी कापलेली आहे, पडदा फाटलेला आहे, खडक दुभंगलेले आहेत, थडगी उघडलेली आहेत, निजलेली शरीरं जिवंत उठवली गेलेली आहेत आणि हे पाहून ते भयभीत झालेले आहेत. आणि अखेर त्यांनी मान्य केलेलं आहे, शताधिपतीने हे मान्य केलेले आहे
की खरोखर हा देवाचा पुत्र होता. होय प्रिया, त्या शताधिपतीने, त्या छळ करणाऱ्यांनी, त्या पहारे करणाऱ्यांनी आतापर्यंत ते भयान दृश्य पाहिलेलं होतं. येशूचा छळ होत असता, रक्त वाहत असता, त्याच्या मुखातून अखिल मानवासाठी निघालेले 7 संदेशपर उद्गार त्यांनी ऐकलेले होते आणि त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या या अद्भुत घटना ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होते, अनुभवत होते. आणि वचन सांगतं की लूक 27:47 त्यांनी आपल्या मुखाने हे मान्य केलेलं आहे, खरोखर हा नीतिमान माणूस होता. आमच्या जीवनात आतापर्यंत आमच्या येशू ख्रिस्ता संबंधी कितीतरी अद्भुत गोष्टींचा, अद्भुत चमत्कारांचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. काय आमच्या मुखाने आम्ही कबूल केलेला आहे? हो प्रिया, देवाचं वचन सांगतं जोपर्यंत प्रत्येक मुख, प्रत्येक जीभ हे कबूल करणार नाही, प्रत्येक गुडघा टेकला जाणार नाही, तोपर्यंत येशूचं येणं होणार नाही. प्रियांनो, आज कित्येक मुखांनी अजूनही कबूल केलेलं नाही, त्यांच्यापर्यंत देवाचं वचन गेलेलं नाही, त्यांच्यापर्यंत येशू पोहोचलेला नाही, कारण तुम्ही आणि मी अजूनही ती कामगिरी पूर्णपणे पार पाडलेली नाही, जी जबाबदारी त्याने आमच्यावर दिलेली आहे. होय प्रियांनो, येशूवर दिलेलं पित्याने जे कार्य होतं ते त्याने संपवलेलं आहे आणि मानवासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला करून दिलेला आहे आणि आपला आत्मा त्याच्या हाती सोपवून दिलेला आहे. प्रियांनो, योहान 10:17 मध्ये तो म्हणतो, मी आपला प्राण परत देण्याकरिता देतो, म्हणजे पिता माझ्यावर प्रीती करतो म्हणून कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊन तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे, तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, त्या वधस्तंभावर ज्यावेळेस या गुन्हेगारांना खिळलं जायचं, त्यावेळेस त्या गुन्हेगारांची शरीरं 3-3 दिवस त्या वधस्तंभावर लटकलेली, टांगलेली असायची. त्यांना मृत्यू येत नसे, त्यांना त्या मरण यातना होत असे, पण मृत्यू येत नसे, अशी ही भयान शिक्षा त्या वधस्तंभावरची होती. आणि त्यांची शरीरं त्या वधस्तंभावर उतरवली जात नसे, तर ती पशु पक्ष्यांना खाण्यासाठी तशीच सोडली जात असे. पण प्रियांनो, आमच्या येशू ख्रिस्ताचं आपण यापूर्वी वचन वाचलं, एकही हाड मोडलं गेलं नाही आणि त्याला तर धनवंताची कबर प्राप्त झाली, त्याचं शरीर खाली उतरवलं गेलं. होय प्रिया, त्याने स्वतःहून आपला प्राण सोडलेला आहे. त्याने ज्या वेळेस एखाद्या मनुष्याचा जीव जातो त्यावेळेस त्याचा जीव जातो आणि मग त्याची मान पडते, पण आमच्या येशू ख्रिस्ताने आधी मान लावली आणि मग आपला प्राण सोडला, कारण तो म्हणतो मला प्राण घेण्याचा आणि प्राण देण्याचाही अधिकार आहे. वधस्तंभावर शरीराचा मृत्यू झालेला आहे, पण आत्मा पित्याच्या हातात सुरक्षित असा सोपवलेला आहे. प्रियांनो, काय आम्ही जाणतो का की आमच्या आत्म्यासाठी या जगात कोणतीच जागा सुरक्षित नाही? येशू ख्रिस्त हे जाणत होता आणि म्हणून त्याने आपला आत्मा त्या पित्याच्या सुरक्षित हातामध्ये समर्पित केलेला आहे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या पित्याच्या हातात आमचा जीव, शरीर, आत्मा समर्पित केलेला आहे. होय प्रियांनो, काय आम्ही आमच्या आत्म्यापासून आमच्या पित्यावर प्रीती करतो काय? काय आम्ही आमच्या आत्म्यापासून आमचं समर्पण त्याला करतो काय? आम्ही आमचा आत्मा, आमचं अंतःकरण त्याच्या हातामध्ये सोपवलेला आहे. आज आमचं अंतःकरण त्याच्या हातात सोपवण्याचा दिवस आहे. प्रियांनो, वचन सांगतं की लोक शोक करीत आणि ऊर बडवीत तिथून वापस आपल्या घरी गेलेले आहेत. त्या कालवरीच्या टेकडीवरून, त्या वधस्तंभाच्या पायथ्यापासून शोक करीत आणि ऊर बडवीत लोक आपल्या घरी गेलेले आहेत. आज आम्ही आमच्या पापांचं ओझं घेऊन या वधस्तंभाच्या पायथ्याशी आलो. आज आम्ही इथून जाताना, इथून मागं जाताना काय शोक करत आणि ऊर बडवत जाणार आहोत काय? नक्कीच नाही.
आम्ही एका अद्भुत असा हर्षामध्ये आमच्या दैनंदिन जीवनात जाणार आहोत. तो हर्ष आहे की आमच्यासाठी आमच्या येशू ख्रिस्तानं बलिदान केलेलं आहे, आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केलेला आहे. 2 करिंथ याच्या 5व्या अध्यायातील 15व्या वचनात संत पौल म्हणतो, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे, तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्या करिता जगावे. काय घेऊन आम्ही इथून जाणार आहोत? काय साध्य केलेलं आहे आम्ही या उत्तम शुक्रवारी त्या काल्वरीच्या टेकडीवर त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी? केवळ आम्ही 7 उद्गार ऐकले आहेत काय? काय आम्ही साध्य करणार आहोत? आम्ही इथून मागं जाताना काय घेऊन जाणार आहोत? प्रियांनो, तो म्हणतो की आम्ही आता जो मेला व पुन्हा उठला त्याच्या करिता जगावे. म्हणजेच इथून पुढं आम्ही त्याच्याकरता जगणारे, त्याच्यासाठी जगणारे, त्याच्यासारखे जगणारे असं व्हावं. आज आमच्या बंधन मुक्तीचा दिवस आहे. आज आमच्या पापातून मुक्ततेचा दिवस आहे. आज नव्हे तर 2000 वर्षापूर्वी त्याने आम्हाला आमच्या पापातून मुक्त केलेलं आहे, आमच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे. तरी देखील रोज आणि रोज आमच्या दैनंदिन जीवनात नव्यानं आम्ही त्या पापात अडकलं जातो, त्या व्यसनात, त्या बंधनात अडकलं जातो. आज मुक्तीचा दिवस आहे. प्रियांनो, सुंदर साक्ष माझ्या एका मातेने माझ्यापर्यंत पाठवलेली आहे की माझ्या वतीनं या इंटरनेटच्या माध्यमातून ती साक्ष मंडळीपर्यंत तू जाऊ दे. सोनार आंटी आणि त्यांची बहीण रेड्डी आंटी, प्रियांनो, गेली 40 वर्ष या बहिणींना तंबाखूच्या व्यसनाने बंधनामध्ये अडकून ठेवलेलं होतं. प्रियांनो, या उपाय समयामध्ये प्रभूनं त्यांच्या जीवनात कार्य केलेलं आहे आणि त्या व्यसनातून त्यांना मुक्त केलेलं आहे. प्रभूचं गौरव असो. होय प्रियांनो, आमचा प्रभू या सुंदरशा साक्षींचा तान्हेला आहे. तो म्हणतो, मला या सुंदर साक्षींची तहान लागलेली आहे. आज त्या दोन्ही मातांनी, सोनार आंटी आणि रेड्डी आंटी यांनी त्या बंधनातून मुक्त होऊन त्याची ती तहान भागवलेली आहे. होय प्रिया, किती सुंदर साक्ष आहे. काय आज आम्ही आमच्या मीपणातून मुक्त होत आहोत काय? आज आमच्या मनच्या विचारातून आम्ही मुक्त होत आहोत काय? काय आम्ही आज आमच्या स्वतःच्या गौरवातून मुक्त होत आहोत काय? आमच्या ठाई असलेल्या पापाच्या बंधनातून आम्ही मुक्त होत आहोत काय? आमच्यावर वर्चस्व करणाऱ्या व्यसनाच्या बंधनातून आम्ही मुक्त होत आहोत काय? त्या मुक्तीचा आज दिवस आहे आणि आज हर्षाचा, उल्हासाचा आणि पापाच्या बंधनातून मुक्त होण्याचा दिवस आहे. म्हणून ते लोक शोक करीत, पूर बडवीत त्या काल्वरीच्या टेकडीवरून घरी गेले. आम्ही तसे जाणार नाही. त्या वधस्तंभाच्या पायथ्यापासून आम्ही तसे जाणार नाही. जे पापाचं ओझं आम्ही घेऊन आलो होतो ते त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी टाकून आम्ही मोठ्या हर्षाने, मोठ्या आनंदाने एक नवीन जीवन घेऊन, पापमुक्तीचं, व्यसनमुक्तीचं, बंधनमुक्तीचं जीवन घेऊन नवीन माणूस म्हणून या वधस्तंभापासून पुन्हा जाणार आहोत. आशीर्वादाने भरून जाणार आहोत. प्रभू करो आणि हा 7वा उद्गार आमच्यासाठी आशीर्वादाचा आणि लाभाचा असा असो. हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.